रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीने आयोजित केलेल्या देश पातळीवरील पहिल्याच लाल मातीच्या महादंगल कुस्ती सामन्यात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखने हरियाणाच्या भोला सिंग ठाकूरवर गिक्रो रोमन पद्धतीने टाकलेल्या धोबी प्रकारच्या डावात चितपट करून मात केली। अवघ्या 10 मिनिटाच्या आत महाराष्ट्राच्या पैलवानने विजय प्राप्त करताच जमलेल्या कुस्तीप्रेमी रसिकांनी आणि आयोजकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। कोल्हापूरच्या कुस्तीपटूंचा सर्वाधिक सहभाग होता, तर महाराष्ट्र केसरी सिकंदरचा विजय होताच जमलेल्या शेकडो प्रेक्षकांचा ऊर भरून आला। पारणं फिटलं की पहिल्यांदाच मैदान भरलं आणि महाराष्ट्र केसरी या मैदानासाठी मानला। शाबास, सोपा नाही, लाखो रुपये खर्च झालेले आहेत। धन्यवाद आहे। शरीराची पाहिली तर भोला सिंगची काय तब्येत आहे बघा। चला सगळेच मंडळी या। कपडे काढू का फाडून टाकू, अंगाची आग झालेली आहे, लढतीला सुरुवात होत आहे। वरती चला ना सगळे, चला वरती सगळे। लढतीला सुरुवात झाली पाहिजे आपण। 2023 ला 66 महाराष्ट्र केसरी झाले। सर्वात कमी वेळेतला महाराष्ट्र केसरी 23 सेकंदाचा सिकंदर शेख। 23 सेकंदात महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणारा पैलवान सिकंदर शेख। एक काळ होता मंडळी, ऐकून घ्या। 1972 पासून 1982 पर्यंत दिल्लीचे पैलवान महाराष्ट्रात येऊन चारी मुंड्यात चित करत होते, पण ह्या पोरानं काळ बदलला। 2022 बसता 2024 पर्यंत उत्तरेचा वादळ तिथं थोपटला। या सिकंदरला जरा टाळ्या वाजवा। सगळे पडले, सगळे। शाहिद मिलकर यांच्याकडून विजय पैलवानाला 10,000 रुपये आणि आजच्या मैदानाला उत्कृष्ट निवेदन केल्याबद्दल मला 2,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया। देणाऱ्याचे हात हजार, तुम्ही माझी जोडी आहे। भोलाची तब्येत आहे बघा, ट्रेंड बघा, मांडी बघा, तुमची भी बघा। नक्की डोकं लागलं, नक्कीच दादा या कुस्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या होते। अरे वा, ताकददार मुलं। दंगल में इस बार आया हूँ। अगली बार भी
मैं इस दंगल में पक्का आऊंगा लड़ने के लिए, और बस लड़ने के लिए नहीं आऊंगा, आप सभी का प्यार लेने के लिए आऊंगा। तो ऐसा ही प्यार मेरे पे करते रहना, मेरी कुश्ती पे करते रहना, दुआ करना मेरे लिए कि मैं और भी आगे बढ़ूं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.